सगळा महाराष्ट्र फुटेल, पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे कधीच फुटणार नाहीत. आणि हा शिवसैनिकांचा आणि उद्धव ठाकरेंचा विश्वास एका रात्रीतच धुळीत मिळाला असून ज्या ओमराजेंनी ठाकरेंसोबत कधीच गद्दारी करणार नाही आणि निष्ठा काय असते याचं उत्तम उदाहरण धाराशिवमधून सेट करणार आणि अशा मोठमोठ्या वल्गण्या केल्या होत्या. आणि त्याच ओमराजेंनी आता लोकसभेची निवडणूक होऊन अवघ्या 2च वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र ठोकत एकनाथराव शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्ष बदलताना तर ओमराजेंनी विरोधात राहिल्याने मतदारसंघात निधी मिळत नाही आणि कार्यकर्त्यांचा पराभव होतोय असा अत्यंत केविलवाना बहाणा केला होता. पण 2026ला त्यांचा हा खोटारडेपणा पूर्णपणे उघडा पडलाय. कारण गेल्या 2 वर्षात धाराशिवला मिळालेल्या करोडो रुपयांच्या निधीच्या खर्चाचा आलेख जेव्हा समोर आला तेव्हा हा निधीचा अभाव नसून केवळ सत्ता आणि निधीतल्या टक्केवारीची लालसा होती हे स्पष्ट होते. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली मिरवणाऱ्या या कागदी वाघाचा बुरखा आता टराटरा फाटला असून ज्या धाराशिवच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहून ओमराजेंना भरभरून मतं दिली आणि त्याच मतदारांच्या पाठीत ओमराजेंनी आता सत्तेच्या उबदार खुर्चीसाठी थेट खंजीर खुपसलाय. अशी तीव्र चीड सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकनाथराव शिंदेंनी ओमराजेंना आपल्या पक्षात घेऊन ठाकरेंना धाराशिवमध्ये संपवण्याचा डाव आखला असला तरी निंबाळकर कुटुंबातूनच ओमराजेंना पहिला आणि सर्वात मोठा हादरा बसलाय. ओमराजेंचे सख्य चुलत बंधू आणि माजी नगर अध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन संकट काळामध्ये ठाकरेंची साथ सोडणे हा विश्वासघात असून उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून निवडणूक लढवायला तयार आहे असा आक्रमक पवित्रा घेतलाय. नंदुराजे हे धाराशिवचे माजी नगर अध्यक्ष असून त्यांचा स्थानिक पातळीवरील दांडगा जनसंपर्क आहे. ओमराजे निंबाळकरांनी इतकी त्यांची सध्या क्रेज जरी नसली तरीही क्रेज निर्माण करणारी जनताच असते. आणि आता ओमराजेंवरचा हाच राग नंदुराजेंना ताकद देऊन धाराशिवकर भरून काढतील अशी चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरेंनी आतापासूनच 2029ची तयारी सुरू केली असून गद्दारी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात नंदुराजेंच्या रूपाने त्यांना एक निष्ठावान आणि खंबीर स्थानिक पातळीवरील मजबूत असलेला पर्याय मिळाला आहे. आणि आगामी 28 जून रोजी उद्धव ठाकरे स्वतः हे धाराशिवच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची आणि शक्ती प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी ही आता नंदुराजेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यामुळेच आता धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकरांची जी कट्टर शिवसैनिक म्हणून उभ्या महाराष्ट्रात इमेज होती ती आता पूर्णपणे डॅमेज झाले आणि याच डॅमेज झालेल्या इमेजच्या जागी आता नंदुराजे हे नवीन चेहरा समोर येत आहेत. आणि आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, ओमराजे निंबाळकरांची रिप्लेसमेंट नंदुराजे निंबाळकर करू शकतात का की ओमराजेंना मोठं करणारी जनताच आता त्यांना खाली खेचणार? तुमचं मत काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच धगधगत्या आणि आक्रमक अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.